सावळीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण पर्यावरण संरक्षणाची घेतली सामूहिक शपथ। एक झाड लावा झाड जगवा संदेशासह दीप फाउंडेशनच्या स्वच्छता दूतांचा ऑक्सिजन प्लांट देऊन सन्मान। दैनिक वृत्तवेग जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरज स्थापित वैष्णवी गाव संस्था सावळी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली या संदेशातून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। तसेच प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पाण्याचा अपव्यय रोखून निसर्गाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमास नवप्रभाच्या अध्यक्षा सौ वर्षा गजानन कुपवाडे, सहयोगिनी सौ दीपाली किरणकुमार पाटील, सीआरपी सौ उषा भरत शिंदे, गाव संस्था अध्यक्षा सौ अरुणा बंडगर यांच्यासह गावातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी दीप फाउंडेशनचे स्वच्छता दूत दिनकर पवार यांच्या संस्थेच्या वतीने ऑक्सिजन प्लांट भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला। तसेच त्यांच्या टीममधील सचिन मोरे, दादासो बंडगर, केशव भोसले, अनिल लोंढे, नायकू पवार, विलास माळी, मनोज कांबळे, संकेत मोरे आणि विवेक कुपवाडे यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमास मिरज पंचायत समिती सदस्य संदीप बंडगर, ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना शिंदे, सौ धर्मप्रिया कांबळे, निर्मला कुपवाडे, ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब खाडे, कर्मचारी भरत नाईक, मोहन कांबळे, अरुण मोरे, संतोष लोंढे तसेच युनियन बँकेचे व्यवस्थापक तानाजी जाधव व कर्मचारी सुनीता केंगार उपस्थित होते। याशिवाय विद्या गव्हाणे, सुनंदा तांबडे, शोभा तांबडे, वंदना खोत, छाया कुर्ले, नम्रता जाधव, शालन लोंढे, मालुबाई कुंभार, दीपाली कांडकर आणि मनीषा डोंगरे यांच्यासह अनेक महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला। वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षणाची शपथ आणि जनजागृतीपर उपक्रमांमुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। याचे कारण म्हणजे सावळी गाव हे आपले यमाडशिलक्ष असल्या कारणानं जलवायू, जल प्रदूषण, पाणी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण असे सगळे प्रदूषण आपल्या सावळी गावामध्ये आता सध्याच्या परिस्थितीला उद्भवत आहे। आणि यामुळे कसं झाडाची अत्यंत गरज आहे। आपण जर झाडं नाही लावली तर भविष्यामध्ये आपल्याला ह्या धुळीच्या कारणानं म्हणा किंवा इतर जलप्रदूषणामुळं पाणी खराब झालेलं आहे, श्वसनाचे आजार, हृदयविकार असे मोठे आजार आपल्या गावामध्ये उद्भवून येण्याची शक्यता आहे। त्यामुळं आपल्या सर्व ग्रामस्थांनी, महिला मंडळांनी, सर्व गावकरी यांनी एकत्र येऊन आपल्या सावळी गावाला जिथं ओपन स्पेस असतील, जिथं मोकळी जागा असेल, तिथं खुल्या जागा असतील, तिथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आपण ग्रामस्थ असतील, सरपंच असतील, आपल्या गावातील सदस्य असतील, इतर आमचे दीप फाउंडेशनचे टीमवर्क आमचे असतील, या सर्वांनी मिळून आपल्या सर्व महिला मंडळ यांनी एकत्रित येऊन आणि शाळेचे विद्यार्थी यांनी एकत्र येऊन एक झाडाचा मोठा कार्यक्रम